अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी तुमचं आपल्या महाराजांच्या भक्तिमार्ग या चॅनलमध्ये खूप 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 मनापासून स्वागत करते. तुमचा दिवस शुभ जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा नक्की पूर्ण करत, अशी मी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते व व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा महिलांनो, स्त्रियांच्या काही चुका त्यांच्या नवऱ्याला करोडपतीपासून रोडपती बनवितात. एक स्त्रीच असते जी घराचा स्वर्गही बनवू शकते आणि त्याच घराला ती नरकापासून बनण्यापासूनही वाचवू शकते. आपण पहिल्यापासूनच ऐकत आलोय की एक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. मग ती स्त्री कधी आई असते, कधी बहीण, मैत्रीण, तर कधी पत्नीही असते. पण जर आपल्या हातून कळत नकळत ही चूक होत असेल तर ती आजच थांबवा, अन्यथा तुमचे घर, नवरा कंगाल होईल, घरात लक्ष्मी वास करणार नाही. ह्या चुका तुम्हाला गरीब होण्यापासून जगातील कोणतीच ताकद थांबवू शकणार नाही. प्रत्येक पुरुषाची सुखस्थिती ही घरातील स्त्रियांवर अवलंबून असते, परंतु घरातील महिलांनी काही चुका करणे कटाक्षपणे टाळल्या पाहिजेत, नाहीतर घरात लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही. प्राचीन काळापासून घरातील स्त्रीला लक्ष्मीचे रूप मानले जाते. आपल्या शास्त्रात घरातील स्त्रियांच्या अशा काही सवयींबद्दल सांगितले आहे की त्यामुळे सुखी परिवार देखील नरकासमान होते, घरात दारिद्र्यता येते. तर चला, आपण त्या कोणत्या गोष्टी, कोणत्या सवयी आहेत ज्या घरात दारिद्र्यता घेऊन येतात ते आपण जाणून घेऊयात. तर बघा, सर्वात पहिली गोष्ट म्हणजे पाय हलवणे. ज्या घरातील स्त्रिया जेवण करतेवेळी पाय हलवत असतात त्या घरात कधीच प्रगती होऊ शकत नाही. म्हणून जेवण बनवताना, जेवण करताना स्त्रियांनी पाय हलवू नयेत. असे केल्याने घरात आजारपण, दारिद्र्यता येते व घरात माता लक्ष्मी कधीच वास करत नाही. तसेच ज्या घरातील स्त्रिया किरसुनीला, झाडूला पाय लावतात, पायाने किरसुनी सरकवतात, कधी येता जाता जर मध्ये झाडू वगैरे पडला असेल तर आपण काय करतो, पायाने तसेच पुढे ढकलतो, तर ते तसे करू नये. तसेच काही स्त्रिया किरसुनीने जनावरांना मारतात किंवा मुलांना मारताना देखील त्या झाडूचा उपयोग करतात, तर असे करू नये. असे केल्याने त्या घरात कधीच लक्ष्मी माता वास करू शकत नाही. किरसुनी ही लक्ष्मीचे प्रतीक मानली जाते. आपण लक्ष्मीपूजनाला देखील किरसुनीला पूजन करत असतो, म्हणून आपण त्या किरसुनीचा नेहमी आदर करावा व त्याला कधीच पाय लावू नये. तसेच चुलीवर किंवा गॅसवर खरकटी कढई, खरकटी पातेले, खरकटी भांडी ठेवणे. तसेच गॅसवर, चुलीवर खरकटी भांडी ठेवून घरातील महिला तशाच झोपत असतात, तर त्या घरात असे केल्याने घरात लक्ष्मीचा वास कधीच होत नाही. म्हणून चुलीवर किंवा गॅसवर खरकटे भांडे तसेच कधीही ठेवू नये. तसेच दरवाजा उघडताना ज्या महिला दरवाजा ठोकर म्हणजेच लाथ मारून किंवा पायाने उघडत बंद असतील तर त्या घरातही धनाची देवी माता लक्ष्मी नाराज होऊन निघून जाते. म्हणून जर तुमच्या घरात असे होत असेल तर ते आत्ताच थांबवा. दरवाजा उघडताना नेहमी तो हातानेच उघडावा. तसेच तो पायाने ढकलू नये किंवा त्याला उघडबंद करताना पायाचा वापर करू नये. आता बघा, काही स्त्रियांना घराच्या दारात किंवा उंबऱ्यावर बसून जेवण करण्याची सवय असते, तर असे करू नये. हिंदू शास्त्रात याला खूपच अशुभ मानले गेलेले आहे. घरात जेवण करताना नेहमी घरात बसूनच करावे. तसेच ज्या घरातील स्त्रिया संध्याकाळच्या वेळी घरात किंवा अंगणात झाडू मारतात व कचरा भरून टाकतात, अशा घरात देखील माता लक्ष्मी कधीच वास करत नाही. संध्याकाळची वेळ ही माता लक्ष्मी येण्याची वेळ असते, म्हणून अशा वेळी झाडू मारू नये व कचरा भरू नये. अशा वेळी फक्त देवाची आराधना करावी. अशाने देवी देवतांची कृपा आपल्या कुटुंबावर सदैव राहते. तसेच घरातील महिलांनी सकाळी सूर्योदयापूर्वी उठावे. ज्या घरातील स्त्रिया सूर्योदयानंतरही झोपून राहतात अशा घरात आजारपण व दारिद्र्यता येते. उशिरापर्यंत झोपणारी स्त्री ही त्या घरातील तिचा नवरा, मुले व घरातील इतर सदस्य व घरासाठी अपयश होण्यासाठी कारणीभूत ठरते. म्हणून स्त्रियांनी सकाळी लवकरच उठावे. सकाळी उठल्यानंतर देवाची नित्याची देवपूजा करावी, स्वामींची सेवा करावी. असे केल्याने घरामध्ये सुखशांती नेहमी बनवून राहते. तसेच सकाळी उठल्यावर घराचे अंगण साफ केले पाहिजे व तिथे थोडे पाणी शिंपडले पाहिजे. असे केल्याने अशा घरात माता लक्ष्मी नेहमी वास करते व सकाळी अंगणामध्ये पाणी शिंपडल्याने पितृदोषांचा त्रासही कमी होण्यास मदत होते.
तसेच सूर्यास्तानंतर नकारात्मक शक्ती अधिक प्रबळ होते. या नकारात्मकतेचा प्रभाव कमी करण्यासाठी दररोज संध्याकाळी देवासमोर व तुळशीसमोर दिवा लावला पाहिजे. देवासमोर व तुळशीसमोर दिवा लावल्यामुळे घरात सकारात्मकता येते व घरातील नकारात्मकता बाहेर जाण्यासाठी मदत होते. तसेच संध्याकाळच्या वेळेस जेवण करू नये. संध्याकाळच्या वेळेस बेडवर किंवा जमिनीवर झोपू नये. यामुळे लक्ष्मी माता नाराज होते. तसेच सूर्यास्तानंतर तुळशीची पाने तोडू नयेत व तुळशीला स्पर्श करू नये. फक्त तुळशीजवळ दिवा लावावा. तुळशीला स्पर्श केल्याने आपले सर्व पुण्यांचं रूपांतर हे पापात होत असते, म्हणून संध्याकाळी तुळशीला कधीच स्पर्श करू नये. तसेच तुळशीला संध्याकाळच्या वेळेसही जल अर्पण करू नये. तसेच सूर्यास्तानंतर नखे, केस व दाढी कापू नये. यामुळे आपल्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम होतो. तसेच संध्याकाळच्या वेळी कोणालाही हळद, दूध, दही, मीठ या गोष्टी कधीच देऊ नयेत. तसेच लसूण आणि कांदा यांचा संबंध केतू ग्रहासोबत असल्यामुळे संध्याकाळच्या वेळेस लसूण व कांदाही कोणाला देऊ नये. तसेच सूर्यास्तानंतर कपडे धुवू नयेत. काही महिलांना सवय असते की रात्रीची खरकटी भांडी तशीच ठेवून दुसऱ्या दिवशी ती घासायची, परंतु तसे करूच नये. कारण खरकटी भांडीसुद्धा खूप नकारात्मकता ऊर्जा फेकत असतात. म्हणून संध्याकाळची खरकटी भांडी तशीच न ठेवता ती धुवूनच ठेवावी. जर तुम्हाला धुवायला शक्य होत नसेल तर त्यातले खरकटे बाजूला काढून ती भांडी किचनवर न ठेवता गॅलरीत किंवा बाहेर ठेवावीत. तसेच संध्याकाळच्या वेळेस कुणालाही वाईट बोलू नये. यामुळे राहुग्रह नाराज होतो व यामुळे घरामध्ये अकाल मृत्यू होण्याचा धोका असतो. म्हणून कोणासही वाईट बोलू नये. तसेच स्त्रियांनी कोणालाही संध्याकाळच्या वेळेस शिव्या देऊ नये. तसे पाहायला गेले तर स्त्रियांनी कधीच शिव्या देऊ नयेत किंवा वाईट बोलू नये. पुढचा नियम असा की संध्याकाळच्या वेळेस घरात कुणीही रडू नये. घरातील स्त्रिया व इतर सदस्य जे कोणी असतील त्यांनी चुकूनही घरात रडू नये व मुलांनाही रडवू नये. तसेच रात्रीच्या वेळेस आरशात पाहू नये. रात्रीचे वेळेस आरसा हा नकारात्मक ऊर्जा बाहेर फेकत असतो, त्यामुळे त्याचा तुमच्यावरती व तुमच्या विचारांवरती खूप लवकर परिणाम होतो. म्हणून संध्याकाळच्या वेळेस आरशात पाहणे टाळावे. आत्ता बघा, झोपताना या वस्तू अंथरुणावर ठेवू नयेत, अन्यथा त्याचे वाईट परिणाम आपल्या आयुष्यावर होताना दिसतात. झोपताना रात्रीचे उशाजवळ पाणी ठेवून कधीही झोपू नये. यामुळे मानसिक त्रास होऊ शकतो. तसेच झोपताना उशाला पर्स ठेवल्याने खर्चात वाढ होते आणि धनात कमतरता होत जाते. म्हणून झोपताना उशाजवळ पर्स कधीच ठेवू नये. तसेच रात्रीचे झोपताना काही स्त्रियांना सवय असते की सोन्याचे, चांदीचे दागिने काढून ते उशाजवळ ठेवायचे किंवा उशीखाली ठेवायचे. तर असे करू नये. रात्रीचे झोपताना सोन्या चांदीचे दागिने उशाला ठेवल्याने सौभाग्य दुर्भाग्यात बदलून जाते. म्हणून सोन्या चांदीचे दागिने हे काढूच नयेत किंवा काढलेत तर ते साईडला ड्रॉवरमध्ये वगैरे ठेवावेत. ते अंथरुणावर ठेवू नयेत. तसेच झोपताना बेडजवळ चप्पल व बुटे काढून झोपू नयेत. यामुळे घरात नकारात्मकता प्रवेश करत असते व याचे वाईट परिणाम होत असतात. तर आता महिलांना समजलेच असेल की घरातील महिलांनी कोणत्या चुका करणे कटाक्षपणे टाळायच्या आहेत की ज्याचा परिणाम आपल्यावरती व आपल्या नवऱ्या मुलावरती व आपल्या कुटुंबावरती होऊ शकतो. तर अतिशय उपयुक्त अशी ही माहिती होती. आशा करते की याचा उपयोग तुम्हाला तुमच्या जीवनात नक्कीच होईल. तर माहिती आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि अशाच परिपूर्ण माहितीसाठी आपल्या भक्तिमार्ग चॅनलला सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूयात आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूयात. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.